एक महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची पाहूयात। बातमी आहे देवगिरीवरनं, थेट देवगिरीतनं। तर आणखी एक महत्त्वाची बातमी येते, महायुती सरकारचा शपथविधी उद्याच होण्याची शक्यता आहे। राजभवनाला शपथविधी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। महायुती सरकारचा शपथविधी वानखेडेवर होणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता हा शपथविधी थेट राजभवनावर होणार असल्याचं समजतंय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे, त्यामुळे जशी गटनेता पदाची निवड होते आणि या बैठका संपतात त्यानंतर महायुतीची एकत्रित बैठक पार पडेल, यात नेता निवड केली जाईल आणि त्यानंतर लगेचच शपथविधी देखील होणार असल्याचं कळतंय। मोठी बातमी या क्षणाची, वेगवान अपडेट्स या सगळ्या सत्ता स्थापनेसंदर्भातले साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतंय। त्यातलीच महत्त्वाची आणि मोठी अपडेट, राजभवनात शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे आता, कारण महायुती सरकारचा शपथविधी हा उद्याच पार पडणार आहे। याआधी 26 नोव्हेंबरला हा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात होतं। महायुतीनं वानखेडेवर शपथविधी घेणार असल्याचंही सांगितलं होतं, मात्र आता शपथविधी राजभवनावरच पार पडेल असं म्हटलं जातंय। मोठी बातमी या क्षणाची, वेळ न दबडता 26 तारखेच्या आधी खरं तर सरकार स्थापन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही लगबग सध्या पाहायला मिळतेय। उरलाय अवघा एक दिवस। अधिक माहिती जाणून घेऊ, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या संपर्कात आहेत। रुपाली, राजभवनावर शपथविधी होणार असल्याचं कळतंय, याआधी वानखेडेवर शपथविधी होणार असल्याचंही बोललं जात होतं। आपण पाहत आहोत की खरं महायुतीला विजय मिळाल्यानंतर आता हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। तर सगळेच पक्ष जे आहेत ते आपापल्या आमदारांसोबत चर्चा करत आहेत आणि जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे त्याच्या अनुषंगाने उद्याच खरं तर शपथविधी पार पडणार आहे। पण मात्र उद्याचा जो शपथविधी असेल तो अगदी मोठा आणि थोडक्यात असणार आहे, कारण की याच्यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या दोनच महत्त्वाच्या पदाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि उर्वरित जे सगळे आमदार असणार आहेत जे किंवा जे मंत्री होऊ घातले जाणार आहेत त्यांचा जो शपथविधी असेल तो नंतर खर्च पार पडणार आहे। उद्या होणारा शपथविधी हा राजभवनामध्ये होईल अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। खरं तर महायुतीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणांचा आढावा घेतला जात होता। वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी होईल असं सुद्धा म्हटलं जात होतं, मात्र त्या ठिकाणी सुद्धा मॅचेस आहेत आणि त्याच्यात राजभवन या ठिकाणी उद्याचा शपथविधी पार पडेल। उद्या कोणाची वर्णी लागते मुख्यमंत्रीपदी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।